Hello friends, my name is Tanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 6 standard topic. Are you a do it yourself kid? टॉपिकचं नाव आहे बघा, आर यू 1.7 आर यू DIY kids means डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ हे तुमचं काम तुम्ही करता का याचा अर्थाने तो वापरलेला आहे. डू इट युअर सेल्फ स्टुडंट किड्स म्हणजे मुलं तुम्ही आहात का? वेन यू वेअर व्हेरी यंग, तुमच्या बालवयात जेव्हा तुम्ही लहान असता, युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन्स, तुमचे आई वडील किंवा इतर वयस्कर व्यक्ती काय करतात बा, ग्रोनअप्स डीड एव्हरीथिंग फॉर यू. तुम्ही बालवयात असताना तुमचे आई वडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरता सर्व काही केले. दे फेड यू, त्यांनी तुम्हाला खाऊ घातले. वॉश यू, त्यांनी तुम्हाला आंघोळ घातली. ड्रेस यू, त्यांनी तुम्हाला कपडे घातले. अँड टूक यू अराउंड, म्हणजे ते तुम्हाला आजूबाजूला फिरायला सुद्धा घेऊन गेले. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन, परंतु नंतर त्यानंतर सर्व गोष्टी बदलत गेल्या असतील. नाऊ दॅट यू आर नियरली 11, म्हणजे आता तुम्ही जवळजवळ 11 वर्षाचे झालेला आहात. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. आता तुम्ही 11 वर्षाचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच करायला शिकला असाल. नाऊ यू आर अ डू इट युअर सेल्फ, म्हणजे आता तुम्ही आता कसे आहात, डू इट युअर सेल्फ म्हणजेच DIY बालक आहात, DIY किड्स रायडर आहात. हिअर इज अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अन 11-year-old चाइल्ड शुड बी एबल टू डू. हे ते 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी येथे दिलेली आहे. अँड नेव्हर माइंड, काही हरकत नाही बघा. नेव्हर माइंड इफ यू कान डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज इट, अजूनही तुम्हाला कदाचित या गोष्टी जमत नसतील किंवा यातील काही गोष्टी जमत नसतील तरी काही हरकत नाही. देअर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दिस थिंग. पूर्ण वर्ष आहे आपल्याला, या वर्षी पूर्ण हे वर्ष आहे तुम्हाला शिकण्यासाठी. काळजी करू नका, या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला पूर्ण 1 वर्ष आहे. देन थिंग्स यू विल एन्जॉय दे, मी त्या कामाचा आनंद नक्कीच घ्याल. लेट्स बिगिन आवर काउंट. आपल्याला सुरुवात करूया आपल्या थिंग्सला. पहिले थिंग्स दिले, कॅन यू टेक. पहिले काय दिले, कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन्स, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, डू यू, मी माझ्या नखे नियमितपणे कापतो, तुम्ही ते करता का? बघा, आय टेक अ वॉश ऑन माय ओन, मी माझे अंग स्वतः धुतो किंवा स्वतः वॉश करतो, आंघोळ करतो. प्रॉपर वॉश, अगदी योग्य परिपूर्ण स्नान करतो किंवा आंघोळ करतो. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज. बघा, मी माझ्या कानामागे, माय इयर्स म्हणजे कानामागे, अंडर आर्म्स म्हणजे ढोपराच्या खाली बघा, आर्मच्या खाली, काखेमध्ये किंवा एल्बो कोपरावरती, त्याच्यानंतर नीज म्हणजे गुडघ्यावरती व्यवस्थित मी आंघोळ पासून करतो. तुम्ही करता का? तशी करता का? आय यूज इनफ वॉटर, मी पुरेसे पाणी वापरतो. नॉट मोर नॉट लेस, मोर म्हणजे ज्यादा आणि लेस म्हणजे कमी, ज्यादाही नाही आणि कमीही वापरत आहे. आय कॅन ऑइल अँड कॉम माय हेअर ऑन माय ओन, ऑइल म्हणजे तेल लावणे आणि कॉम म्हणजे भांग पाडणे. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतः विंचरू शकतो का? कॉम म्हणजे भांग पाडू शकतो बा. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन,
मी माझे केस स्वतः धुणे व वॉश करणे म्हणजे धुणे आणि ड्राय करणे म्हणजे सुकवणे. मी धुवू शकतो किंवा सुकवू शकतो. बाजूला बाहेर काय दिलं, हा बिट्टू हा पॅडीला काय बोलतोय बघा काय बोलतोय, आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू इट और यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. हे सर्व तू करतोस का किंवा तू तुझ्या आईच्यावरती डिपेंड आहेस का. आय नो यू कॅन डू इट टू, तू सुद्धा करत असशील, बट यू डू इट, खरंच तू करतोस का. और डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर, किंवा तू तुझ्या आईवरती डिपेंड्स आहेत का. दुसरं बघूया बघा, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स, तुम्ही तुमच्या कपड्यांची योग्य काळजी घेता का. आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी, म्हणजे आवश्यक तेव्हा मी माझे स्वतःचे कपडे सुद्धा धुवू शकतो. आय वॉश माय अंडर गारमेंट एव्हरी डे, मी माझे अंतर्वस्त्रे सुद्धा दररोज धुतो. आय डोंट स्टॅक अप शूज अँड सॉइल क्लोथ्स, मी माझे वापरलेले किंवा मळलेले कपडे जमा करून ठेवत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम, मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. आय ब्रश और स्क्रब द सॉइल पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाइल्स, म्हणजे धुण्याच्या कपड्याच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्याचे मळलेले भाग साबणाने ब्रश करून घासून स्वच्छ करतो. पुढे बघा, आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली विदाउट क्रेसेस टू ड्राय ऑन द क्लोथ लाईन, मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नेटके घड्या न पडता करता टांगू शकतो. बरोबर, आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ नीटली, मी कपड्याच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. इकडे तारा काय बोलतो बा, यू टू कॅन डू ऑल दिस, म्हणजे तू सुद्धा सर्व काही करत असेल बा. कुला बोलतोय तारा, यू ट्राय, तू त्याचा प्रयत्न केलेला आहेस का. कॅन यू स्विम, स्विम म्हणजे पोहणे. कॅन यू स्विम, मी पोहू शकता का. आय कॅन स्विम इन स्विमिंग पूल, मी पोहण्याच्या तलावात पोहू शकतो. आय कॅन स्विम इन वेल, मी विहिरीत पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर, मला या वर्षी फ्री स्टाईल म्हणजे मुक्त शैलीने पोहणे शिकायचं आहे. कॅन यू राईड अ बायसिकल, तुम्ही सायकल चालवू शकता का. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old, 8 वर्षाचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल, म्हणजे मी अधिक मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन वॅकेशन, मी ती सुट्टीच्या दिवसात चालवायला शिकणार आहे. कॅन राईड माय बायसिकल विदाउट अ बॅलन्सिंग व्हीलच्या बॅलन्सिंग व्हील लावले त्याच्यावर. त्याच्यानंतर हाऊ अबाउट यू, तुझ्या बाबतीत काय आहे तो विचारतो वाटतो. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण बघा, पुढच्या याच्यामध्ये दिलंय, यू शुड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट, म्हणजे बा तुम्ही निदान कमीत कमी एका रोपट्याची किंवा एका झाडाची तरी काळजी घेतली पाहिजे. आय ऑन्ट गेव मी धिस लिटल प्लांट, माझ्या काकीने किंवा बा मावशीने हे छोटे रोपटे मला दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे, मी त्याला दर दिवशी किंवा रोज पाणी घालते. ती तारा बोलते बा, आय चूजन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम, म्हणजे मी वेळोवेळी त्याच्या मुळाभोवतीची माती ढिली करते किंवा सेल करते. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू एव्हरी 2-3 months, प्रत्येक 2-3 नंतर त्याला थोडेसे खत टाकते. तो बिट्टू काय बोलतोय, डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड्स ऑफ, प्रत्येक वेगवेगळ्या रोपट्याची वेगवेगळ्या प्रकारे
आता म्हणते आय लव्ह माय प्लांट्स, माय प्लांट लव्ह सनलाइट. प्लांट आवडतं, माझ्या प्लांटला सनलाइट आवडतं. शेवटचं भाग, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. हे बघा, एखाद्या विशेष प्रसंगी तुमचा पोशाख किंवा तुमचं कपडे तुम्ही स्वतः परिधान करता का. वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2, मी जेव्हा दुसरी तेव्हा माय फादर हेल्प मी, असताना माझे वडील मला मदत करायचे. बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन, स्वतः मी स्वतः कपडे घालू शकतो. इवन फॉर अ स्पेशल ओकेजन, अगदी खास प्रसंग सुद्धा. ते बघा पुन्हा कोको कपडे दिला. आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन एल्स. बघा, तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही नीटनेटके वागता का. त्या पद्धतीने तो चित्र. त्यानंतर बघा आपल्याला पुढे बघायचं आहे. कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. म्हणजे तुम्ही कोणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे कळवू शकता का. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन. पुढील ठिकाणी तुम्ही अलीकडेच पाठवलेला निरोप मराठीत लिहायचा आहे. जसा ॲट होम, एखाद्या घरावरती शाळेतून ॲट होम म्हणजे शाळेतून घरी जायला आज कार्यक्रमाच्या तालमीमुळे उशीर होईल, म्हणून तुम्ही ॲट होम वरती हे करू शकता. शाळेतून घरी यायला एखादं उशीर होईल म्हणून तुम्ही ॲट होम घरामध्ये तुम्ही एखादं लेटर सोडता, ते झाला मेसेज ॲट होम मध्ये. नंतर इन स्कूल, एखादं बघा तुम्ही आजारी असाल तरी मी शाळेत येऊ शकणार नाही म्हणून तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर बिटवीन फ्रेंड म्हणजे दोन मित्राच्या मध्ये सुद्धा तुम्ही बघा, एखाद्याचा अभ्यास झाला एखाद्याचा झाला नसेल तर तुम्ही त्याला त्या पद्धतीने हे करू शकता. किंवा कोणीकडे जायचं असेल एखाद्या मित्राकडे तर तुम्ही त्याच्याशी मेसेज देऊ शकता. यू मे राईट द मेसेजेस इन युअर मदर टंग. अगदी तुम्ही मराठी भाषेत सुद्धा लिहू शकता. मदर टंग मीन्स मराठी भाषा, मातृभाषा. बघा पुढे, यू मस्ट नो हाऊ टू सेव म्हणजे शिलाई करणे, म्हणजे शिवणकाम कसे करावे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. बघा, आय कॅन थ्रेड अ निडल, मी सुईमध्ये धागा किंवा दोरा ओवू शकते. Then I put a knot in the thread when the string flowers or beads in it. मी दोऱ्यात फुले किंवा मणी ओवते तेव्हा दोऱ्याला गाठ मारते. नॉट म्हणजे गाठ मारणे. I can make these stitches, running stitches and back stitch. I can also hem the border. मी शिवणकामातील धावते टाके किंवा उलटे टाके मारू शकते. मी कपड्याच्या कडेला दुमड सुद्धा घालू शकतो. आय कॅन सेव्ह अप अ टियर इन माय क्लोथ्स. मी माझे फाटलेले कपडे शिवू शकते. टियर म्हणजे फाटणे. आय कॅन इवन सेव्ह अ बटन, अगदी बटनाची जी काज आहे बटन सुद्धा शिवू शकते, काज सुद्धा शिवू शकते. देअर इज अ स्टिचेस कॉल्ड बटन होल स्टिच. बटन होल स्टिच म्हणजे त्याला काज असे म्हटलं जातं. Once I made a handkerchief by saving the edge of the square piece of cloth. एकदा मी कपड्याच्या चौरस तुकड्याचे काठ शिवून एक हातरुमाल तयार केला. आपण पुढचं बघूया. बघा इथे काय आहे, आय लव्ह टू हेल्प इन द किचन. म्हणजे किचन मध्ये मला मदत करायला आवडतं. त्याला बघा, आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. म्हणजेच मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो किंवा धुतो. त्याच्यानंतर आहे बघा, आय कॅन पील कुकुंबर्स. म्हणजेच मी काकड्याची साले काढतो. बघा तिसरं आहे, आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग, chop or chopping fruit and vegetable. म्हणजेच बघा, फळे आणि भाज्यांच्या चकत्या करण्यात, कापण्यात किंवा तुकडे तुकडे करण्यात मी पटाईत आहे. त्याच्यानंतर आहे बघा, आय कॅन
Prepare a few simple dishes, salad, peanut, laddu. I can prepare a few simple dishes, salad, peanut and laddus. म्हणजेच मी कोशिंबीर, शेंगदाण्याचे लाडू यासारखे थोडे साधे अन्नपदार्थ तयार करू शकतो. त्याच्यानंतर हे बघा, आय लव्ह टू शेल एट इट peas and green grams. I can shell beans and peanut. म्हणजेच बघा, मला वाटाण्याची आणि हिरव्या हरभऱ्याची टरफले सोलायला आणि खायला आवडतात. मी घेवड्याच्या व भुईमुगाच्या शेंगाची टरफले सोलू शकतो. पुढे बघा, आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सिरियल्स. म्हणजेच मी धान्य किंवा डाळी साफ करायला आईला मदत करतो. शिफ्टिंग ग्रेन और फ्लोअर. म्हणजेच फ्लोअर मीन्स बघा, त्याचा अर्थ होतो बघा, मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. त्याच्यानंतर आहे बघा, इट इज फन टू churn and at the end you get buttermilk. म्हणजे बघा, रवीने घुसळणे मजेशीर असते आणि अखेरीस तुम्हाला त्याच्यातून बटर मिल्क म्हणजे ताक सुद्धा मिळते. त्याच्यानंतर बघा, इट इज नॉट सो इझी टू मेक अ डफ अँड रोल आउट पुरीज और चपातीज. म्हणजे पीठ मळणे आणि पुऱ्या किंवा चपात्या लाटणे एवढे सोपे नाही. मेकिंग भाकरी इज अ स्किल जॉब. म्हणजे भाकरी तयार करणे सुद्धा एक कौशल्याचं काम आहे, असं तुम्हाला टोटो बोलतोय. त्यानंतर बघा, टू answer the phone politely in the Marathi or English and take down a message when necessary. म्हणजे बघा, फोनवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप किंवा संदेश लिहून घ्या किंवा ठेवा. हे काय बघा आहे, हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. हॅलो आंटी, मी बिट्टू बोलतोय. मदर इज नॉट ॲट होम. आई घरी नाही आहे. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. काय मेसेज आहे का. हॅलो अंकल, हाऊ आर यू. हॅलो अंकल, तुम्ही कसे आहात. आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. मी ग्रँडपांना फोन देतो. ओके देन, सी यू, बाय बाय. अशा प्रकारे. त्याच्यानंतर बघा, शेवट आहे, यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. म्हणजेच बघा, हुशार ग्राहक व्हायला किंवा शिकलेच पाहिजे. पहिला आहे बघा, आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. म्हणजेच मी विकत घेतलेले वस्तू नेहमी तपासून घेत असतो. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. त्याची किंमत बरोबर आहे याची मी खात्री करून घेतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. म्हणजेच मी नेहमी योग्य किंमत त्याला देतो. I do mental arithmetic or simple calculation before I pay the shopkeeper. दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी मनातल्या मनात गणित किंवा साधी आकडेमोड करतो. That is why I am able to collect the correct change. म्हणूनच त्यामुळेच मी नेमके सुट्टे पैसे परत मिळवू शकतो. I carry the money safely and केअरफुली. मी पैसे सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक घेऊन जातो. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे, पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवतो. शेवटचा आहे, आय अवॉइड प्लॅस्टिक बॅग. मी प्लॅस्टिकच्या पिशव्या कधीच वापरत नाही किंवा अवॉइड करतो, टाळतो. हे बघा, पॉइंट्समध्ये काय दिले बघा, व्हॉट कॅन यू ॲड टू दिस. डू इट युअर सेल्फ. लिस्टमध्ये अजून काय ॲड करू शकतो आपण बघा, यू पॅक युअर ओन स्कूल बॅग. डू यू हेल्प युअर पॅरेंट
keeping home diary? Do you put covers on your books yourself? Do you serve your food yourself? Do you polish your shoes yourself? अशा प्रकारचे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला युअर सेल्फ मध्ये तुमच्याविषयी माहिती लिहायची आहे. जसे इयत्ता 5वी मध्ये युअर सेल्फ मध्ये तुमच्याविषयी माहिती. द थिंग्स आय कॅन डू. तुम्ही काय काय करू शकता. काय काय करू शकता बघा. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्विम इन द रिव्हर. आय कॅन ड्रॉ ब्युटिफुल पिक्चर्स. आय कॅन हेल्प माय यंगर सिस्टर विथ स्टडीज. आय कॅन प्रिपेअर आमरस अँड सलाड. आय कॅन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा थिंग्स आय एम लर्निंग टू डू. मला शिकायचं आहे. काय काय शिकायचं आहे. आय एम ट्राईंग टू लर्न आसन किंवा आसनास. आय एम लर्निंग टू यूज द डिक्शनरी फॉर डिफरंट वर्ड्स फॉर डिफिकल्ट वर्ड्स. आय एम लर्निंग टू कुक सिम्पल फूड आयटम्स शिकायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन बघा थिंग्स आय वॉन्ट टू लर्न फ्रॉम माय मदर और फादर कडून काय काय शिकायला आवडेल बघा. I want always to be happy like my mother. I want to be helpful to others like father. I want to be kind and loving like my mother. आज पुढे आहे things I am going to learn in the vacation. मध्ये मला शिकायचं काय शिकायचं. I am going to learn fishing in the river. मध्ये फिशिंग करायला शिकायचं. I am going to learn the game of chess in the vacation. मध्ये चेस शिकायचं. आय एम गोइंग टू लर्न व्हिडिओ गेम्स इन द वॅकेशन. थिंग्स आय लव्ह टू डू करायला आवडेल. कोणत्या गोष्टी. आय लव्ह टू चॅट विथ माय फ्रेंड. बरोबर चॅट करायला आवडेल. आय लव्ह टू टेक केअर ऑफ माय डॉग. आय लव्ह टू रीड स्टोरी बुक्स. त्याच्यानंतर थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे. मला आवडत नाही पण करावे लागतात. त्याच्या आय डोंट लाईक द क्वारल विथ फ्रेंड्स बट आय डू इट समटाईम. कधी कधी करतो. क्वारल करायला म्हणजे मित्राबरोबर भांडायला आवडत नाही. त्या मला कराव्या लागतात. त्याच्यानंतर बघा आय डोंट लाईक टू स्पीक लाय. मला खोटं बोलायला आवडत नाही बट डू इट एनिवे. कधीतरी बोलावलं. आय डोंट लाईक टू ईट व्हेजिटेबल्स बट माय मदर मेक्स मी टू ईट. पालेभाजी आवडत नाहीत परंतु त्याच्यामुळे मला खावं लागतं. रात्रीमध्ये काय करायचं बघा इंटरव्ह्यू युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्राचा इंटरव्ह्यू घ्यायचा टू सी व्हॉट दे कॅन डू. म्हणजे ते काय काय करू शकतात. काही जसं तुम्ही करू शकता तसं ते काय काय करतात त्याच्यातलं लिहायचं आहे. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट यू व्हॉट दे कॅन डू. ते काय करू शकतात त्याच्यावरती रिपोर्ट. त्यामध्ये सम प्रोजेक्ट फॉर यू. तुम्हाला बघा सेव्ह अ बॅग शिवायची आहे. मेक स्नेक बनवायचं आहे किंवा स्मॉल गार्डन तयार करायचं आहे.